सर नमस्कार. नमस्कार. कसं झालं काय आजचं मैदान? चांगलं झालं मैदान. आजचं मैदान चांगलं पार पडलं. संग्राम केसरीचं परवा ते दुसरं असेल. चांगलं मैदान पार पडलं. सकाळपासून गट सेमी फायनल तिन्ही पेर रास्ता आणि शिस्तबद्ध झालं. तर सर काय सांगाल म्हणजे अशी मैदान होणं काळाची गरज आहे? 100% अशी मैदान होणं काळाची गरज आहे. जसं काल मीटिंग मध्ये ठरलं एक फॉलला निकाल बाद द्यायचा आणि ती जबाबदारी समालोचकांनी घ्यायची. बऱ्यापैकी या समालोचकांनी त्यांचं काम आज बऱ्यापैकी पार पाडलंय. असंच इथून पुढं पार पाडावं असं सदिच्छा व्यक्त करतो. तर दादा काय म्हणजे आपला बकासूर म्हणजे त्याला कडन पळून 2 नंबर केला आहे ना? नाही दोन्ही बैल बाहेरनं पळणार आहे ते. माने बी बाहेरनं चांगला पोहतो, बकासूरचा डावीनं चांगला पोहतो बाहेरनं. समीर भाई म्हणजे आमचा बैल बाहेरनं पळवायचा, त्यांना कॉन्फिडन्स होता. त्यात थोडंसं 19-20 आत लखनची आणि त्याच्या गाडी सुद्धा चांगली पळते. असं म्हणजे काय लखन आता सगळ्यांना आव्हान दिलंय, चांगली गाडी ती सुद्धा पळत्या. पण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची जी इच्छा आहे ते आपण थोड्या दिवसात पूर्ण करणार. म्हणजे आपल्या लखन आणि आपल्या बकॅडॉन पळताना दिसणार नाही? 100% काय दोन्ही मालकांचा संगम झाला की बैल एकत्र पळणार. लवकरच पूर्ण करू आपण इच्छा, दोन्ही इच्छा पूर्ण करू. तर दादा आपल्याला मथुर आणि बकासूर बिन लवकरच पळताना दिसणार. 100% परवा राहुलबाईंनी सांगितलंय दोन्ही बैल एकत्र पळतील. तर निर्णय म्हणजे नाही का लवकरच एकत्र जोडी पाहायला मिळेल. तर दादा काय म्हणजे पैशापेक्षा गाडीपेक्षा ह्या गुलाला लय महत्व आहे. आता एवढं प्रेक्षक बघताय मित्रांनो, गुलालासाठीच पळतंय. पारंपरिक नाद आहे हा. पारंपरिक नादापुढं म्हणजे काय नाही का सगळ्यांना एक गुलाला, पैशाला कोण बघत नाही. नाद आहे, नाद जोपासायचा फक्त पुढे चालला पाहिजे नाद, हेच प्रत्येकाच्या मनामध्ये एक आशा असते. तर दादा काय म्हणजे बकासूरचा पहिला येऊ शेवटचा येऊ पण त्याची क्रेज तेवढीच असते. एक आगळं वेगळं रूप आहे. आणि नाही का सुनील मोरे म्हणतात जे गावठी बैल त्या गावठी बैलांचा देवदूत आहे आणि खरोखर देवच बाय तो बैल. देवाच्या रूपानं आता आपल्याला पाहायला मिळतो. या तर मित्रांनो लय वेळ घ्याय नको, त्यांना पण जायचं आहे. धन्यवाद. मित्रांनो आजचं जे अमरापूरचं मैदान झालं ते खऱ्या अर्थानं गाजवलं म्हणजे आपल्या बकॅडॉन. मोहित काय सांगचाल आजच्या मैदानाबद्दल? कसं होतं मैदान? मैदान एक नंबर होतं, चांगलं मैदान झालं. कसं नियोजन लावलेलं आज माणिकराव? नियोजन ते महामंथन रणजित सरांनी केलं होतं. मोहित म्हणजे घरचीच गाडी पाहिली का? गाडी पाहिली आहे ना? हो, गाडी चांगली पडली. मोहित काय म्हणजे बकासूर तुम्हाला असं वैशिष्ट्य वेगळं वाटत नाही म्हणजे दुसरी बैल पण पळतात पण आहे ना तो अनेक जण म्हणतात की गाडी बांधून पाहिल्यानंतर बैराच्या छाती दुखत पण छाती भरून येत, पण हा काय होत काहीच होत नाही. बैल कंटिन्यू 3 फेरे बैल गाडी बांधून जाम पळतो. गाडी बांधून बैलाला किती गाडी वाढायची हे बी कळत नाही. तर मोहित शेट आहे ना बरेच बैलांच्या गाडी बांधली की छाती भरून येते, पण तुम्हाला ह्या बैलाचं तसं काय जाणवणच येत नाही. गाडी नाही बांधली की बैल डायरेक्ट शेजारच्या बैलाला तासात लावतो. मोहित शेट तुम्हाला असं बैलगाडी क्षेत्र असा बैल गावलाय का त्याला पुरल असा? नाही ना अजून, म्हणजे तसा बैलच होऊ शकत नाही. मोहित शेट कसं मैदान कसं पार पडलं का? चांगलं मैदान पार पडलं. निकाल बिकाल कसं दिला? एकदम ओके. मोहित शेट काय म्हणजे आता आम्हाला बकासूर आणि छोटा बकासूर कधी पळताना दिसला? लवकरच दिसेल. लवकरच दिसला. हो. धन्यवाद धन्यवाद. चालू झालं दादा. नमस्कार. नमस्कार दादा काय सांगचाल आजच्या मैदानाबद्दल? कसं आहे मैदान? मैदान चांगलं आहे. चाकुऱ्या पण चांगले आहेत, नियोजन चांगलं आहे. यात्रा कमिटी मैदान घेणारी स्ट्रॉंग आहे. दादा कसं काय नियोजन लावलेलं बकासूर आणि माणिकराव? बरेच 1 वर्षाची इच्छा होती पब्लिकची, माणिकराव आणि बकासूरची गाडी पळावी म्हणून. ती आज इच्छा पूर्ण झाली पब्लिकची. दादा आहे ना बरेच पब्लिक आणि मी फाट्यातनेच थांबलेलो की गाडी ही एकच नंबर करणार म्हणजे एवढं स्पीड लागलेलं गाडीला. का दोन्ही बैल टॉपचीच आहे तो पळणारी, त्यामुळे स्पीड लागणारच की गाडीला. दादा कसं काय आज नियोजन कसं लावलेलं? नियोजन म्हणजे गाडी केवळच्या मैदानात आमचं बोलणं झालं होतं की बबलू ड्रायव्हर म्हणले बकासूर माणिकची गाडी आपण पळवूया. मग बबलू ड्रायव्हरचा फोन आला होता किल्ली मच्छिंद्रगडाच्या मैदानाला पळवूया म्हणून. मी म्हणलो सलग 2 दिवस काय बैल पळवायला नको, नंबरची बैल आहेत. ड्रायव्हर 28 तारखेला मैदान चांगलं आहे, बक्षीस पण मोठं आहे आणि या मैदानाला प्रत्येक वर्षी माझी गाडी पाहायलाच असते. का तर हिंगणगावची मित्र आहेत ना माझं सगळं, हे माणिकराव सगळे फॅन आहेत, म्हणजे आपलं खास मित्र आहे, घरच्यासारखे पोरं. मग पोरांची इच्छा असते की कायम प्रत्येक वर्षी आपल्या मैदानावर बैल पाहिजे. मग गेल्या वर्षी टेस्टर आणि माणिकची गाडी इथं फायनल राहिली होती. ह्या वर्षी बकासूर माणिकची गाडी पाहिली. तर दादा लकी आहे मैदान म्हणावं लागेल आहे ना? मैदान लकी आहे. कायम फायनल असतो माणिक आणि
कायम फायनल. दादा काय हो म्हणजे कायम तो गुलालात असतो. बरेच आता तुम्ही बैलगाडी क्षेत्र बघताय की किती प्रसंख्य बैल येतात. दादा काय सांगता तुमची इच्छा पूर्ण करतोय गुलाला ठेवतो. ह्यानं आता कसं आहे, ज्या माणसाचा नीतिमत्ता साप आहे त्या माणसाचा बैल पाहणारच. हा. भले कमी जादा पळून दे 1-2 उडी, हा. पण त्याच्या दावणीला बैल गुलालातला असणारच. दादा काय हो आता म्हणजे कालची मीटिंग झाली, कसं काय झालं मीटिंग मधलं? कालच्या मीटिंग मध्ये नियम जे अखिल बैलगाडी भारतीय संघटनेनं जे नियम सांगितलं होतं त्या नियमानुसार आजचं मैदान चालू आहे. आतापर्यंत सेमी झालेत, आता फायनलचा फेरा अजून पळायचा आहे. पण जे नियम काल घालून दिलेत त्या नियमानुसार आज मैदान चालू आहे. दादा काय हो गटाला बिन सुट्टीच पळाली, फायनलला ड्रायव्हरने एवढं स्पीडच लावलं नाही गाडीला. ड्रायव्हर म्हणजे एकदा पळणारीच बैल लागली त्यामुळे काय स्पीड हाणायची गरजच नाही गाडीला हो. बैल दोन्ही टॉपची लागली ना. दादा काय सांगाल बाकासूर बद्दल? म्हणजे घरचीच गाडी पळाली म्हणावं लागेल ना. घरचे स्वामी साई सचिन शेटघर या नावानं दोन्ही बैल पाहिजेत, घरचीच गाडी पळाली. तर दादा काय हो म्हणजे बऱ्याच बैलांना आहे ना उजाडात याय खूप दिवस लागतो, परंतु तुरंत लगेच उजाडात आलेला माणिकराव. माणिकराव म्हणजे काय झालं अजून मलाच ते समजत नाही किती स्पीड आहे त्याला. ती जाईल त्या मैदानात 1-2 उडी जादाच पोहतोय प्रत्येक मैदानावर. त्यामुळे काय त्याचं मैदानावर स्पीड वाढतच चाललंय. काय सांगा? मी मालक असून मलाच अजून समजत नाही त्याचं स्पीड माणिकरावचं. जाईल त्या मैदानावर जादाच पोहतोय आणि असं शक्यतो घासाघासी निकाल माणिकरावनं आतापर्यंत केलाच नाही. काय असेल ते निकाल खुल्लाच केला. दादा आता कोणकोणत्या मैदानात राहिलं? मध्ये पण आता मैदानात गुलालात राहिले 1 नंबर केलता ना? आता विंगच्या मैदानाचा 1 नंबर केला होता, नंतर मासुर्ण्याच्या मैदानाचा 1 नंबर केला, तिसरं मैदान वाटारच्या मैदानात 1 नंबर केला आणि केवळच्या मैदानाला काही सीमी झाले नाही, गटाला लागली होती गाडी. आज पळायला आला मैदानात. तर दादा काय बैल गुलालात असले सहकार्य कोण सहकार्य असतं माणिक सोबत? या बैलगाडी क्षेत्रात काय म्हणते का, बैल पळाल्यावर सगळीच येते तो. जेव्हा बैल जो पळत नसतोय त्या टायमाला जे असतात ती आपली कट्टर असतात. बैल पळाल्यावर सगळीच पब्लिक मागणी फिरते. जेव्हा बैल पळत नसतोय तेव्हा जी असतात ना तीच आपली असतात. दादा काय हो म्हणजे माणिकला घडवायला कोण होतो? घडवायला म्हणजे आता त्याचं माणिकला घडवण्यात 2 माणसांचा मोठा वाटा आहे आमच्या. आमचा एक सूरज म्हणून पोरगा आहे आणि रोहित साळुंखे म्हणून आहे. त्या दोघांच्या जीवावर माणिक आहे. आम्ही सध्या काय करत नाही, माणिकचं मैदानचं फक्त नियोजन करतो मी. म्हणजे घरी सांभाळायचं, व्यायाम द्यायचं, परत ती चालायचं, तीच पोरं काम करते सगळं दोघं. तर दादा आहे ना